नमस्कार मित्रांनो, मितवा मराठी चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. कथेचं नाव आहे अस्सल सोनं. कथालेखन आरती खरबडकर, कथा वाचन स्नेहल जाधव. चला तर मग बघूया. दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेल्या दीपाला तिच्या सासूबाई सकाळपासून नुसत्या न्याहाळत होत्या. दीपा मात्र सकाळपासून कामात मग्न असल्याने तिचे याकडे फारसे लक्ष नव्हते. शेवटी न राहून सासूबाईंनी विचारलेच, "काय ग दीपा, तू घातलेले कानातले सोन्याचे आहेत का?" "हो आई, मागच्याच महिन्यात केले होते," दीपाने उत्साहाने सांगितले. "अमोलने करून दिलेत का?" सासूबाईंनी विचारले. "नाही आई, माझी भिशी निघाली ना मागच्या महिन्यात, त्यातूनच केलेत," दीपाने सांगितले. त्यावर सासूबाई पुढे काहीच बोलल्या नाहीत. दीपासुद्धा कामामध्ये व्यस्त झाल्याने तिने सुद्धा याबाबत जास्त विचार केला नाही. संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आटोपल्यावर दीपा सासूबाईंना जेवायला बोलवायला गेली. ती म्हणाली, "आई, स्वयंपाक झालाय. बाबा जेवण करून जरा बाहेर गेलेत. अदितीचे सुद्धा जेवण झालंय आणि यांना घरी यायला उशीर होणार असे सांगितले त्यांनी. बहुतेक बाहेरून जेवण करून येणार आहेत. आपण सुद्धा जेवून घेऊयात." "मला भूक नाही," सासूबाई म्हणाल्या. "काय झालंय आई, तुम्हाला बरं वाटत नाहीये का?" दीपाने विचारले. "एकदा सांगितलं ना भूक नाही म्हणून. उगाच माझी काळजी असल्याचे नाटक करू नकोस. तू कर जेवण," सासूबाई जरा रागानेच म्हणाल्या. आता मात्र दीपाला कळून चुकले की सासूबाई नक्कीच रागात आहेत. दुपारपासून त्या आपल्याशी नीट बोलत नाहीयेत हे पण तिच्या लक्षात आले. दीपा नुकतीच दिवाळी साजरी करण्यासाठी तिच्या गावी असलेल्या सासरी आली होती. नोकरीनिमित्ताने अमोल दीपा आणि आपल्या 2.5 वर्षाच्या आदितीसह शहरात राहायचा. गावी त्याचे वडिलोपार्जित घर आणि 2 एकर जमीन होती. जमीन कोरडवाहू असल्याने जमिनीत फारसे उत्पन्न होत नसे. बऱ्यापैकी पगाराची नोकरी असल्याने तो शहरात राहत होता. गाव आणि शहरात फारसे अंतर नसल्याने कधी अमोल त्याच्या बायको मुलीसह गावी यायचा, तर कधी त्याचे आईबाबा शहरात राहून यायचे. त्याच्या आईबाबांना मात्र शहरात करमत नसे, म्हणून ते जास्तीत जास्त गावीच राहत. अमोल आणि दीपासुद्धा प्रत्येक सणाला गावी जात. दीपा आणि तिच्या सासूबाईंनी एकमेकींसोबत जास्त वेळ घालवला नव्हता. त्यामुळे दोघींमध्येही म्हणावे तसे नात्याचे बंध तयार झाले नव्हते. त्यातून सासूबाईंना वाटायचे, दीपा त्यांच्या मुलाचे पैसे चांगलेच उडवत असेल, शहरात राहून मज्जा करत असेल. पण प्रत्यक्षात असे काहीच नव्हते. अमोलला बऱ्यापैकी पगार होता, पण त्याने नोकरी लागताच गावातील घर बांधायचे म्हणून ऑफिसमधून कर्ज घेतले होते आणि त्याचेच हप्ते तो दर महिन्याला फेडायचा. दर महिन्याला खर्चाला मोजकेच पैसे उरल्याने दीपासुद्धा काटकसरीने संसार करायची. हळूहळू पगारसुद्धा थोडाफार वाढत होता आणि कर्जसुद्धा कमी होत होतं. पुढच्या 2 वर्षात गावातील घरासाठी घेतलेलं लोन संपणार होते. मागच्या 4 वर्षात दीपाने स्वतःसाठी म्हणून कधीच काही घेतले नव्हते. हा मागच्या वर्षी कॉलनीमधील बायकांनी बिशी टाकली तेव्हा मात्र बायकांच्या आग्रहाखातर तिने सुद्धा दर महिन्याला 1000 रुपये बिशीत जमा केले होते. नेमकी दिवाळीच्या आधी तिची बिसी निघाली आणि मोठ्या हौसेने तिने हे 4 ग्रामचे कानातले केले होते. पण दीपाला अजून कल्पना नव्हती की सासूबाई या कानातल्यामुळेच नाराज आहेत. काय झालं असेल हे नेमकं तिला कळत नव्हतं. सासूबाई जेवल्या नाहीत तर तिला तरी जेवण कसे जाणार होते, म्हणून ती पण न जेवता अमोलची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात अमोल घरी आला तेव्हा तिने त्याला सांगितले की सासूबाई आज जेवल्या नाहीत. अमोल तसाच आईच्या खोलीत गेला आणि त्याने आईला विचारले, "काय झाले आई? दीपा सांगत होती की तू अजून जेवली नाहीस. काही झाले आहे का आई?" "अजून काय व्हायचे बाकी आहे? आयुष्यात हा दिवस सुद्धा पाहावा लागेल हे ठाऊक नव्हते मला," सासूबाई म्हणाल्या. "हा दिवस म्हणजे काय आई? माझे काही चुकले का?" अमोलने विचारले. "चुकले का म्हणजे? अरे, तुला जन्म दिला, मोठ्या कष्टाने लहानाचं मोठं केलं आणि तुला आईची अजिबात जाणीव नाही. बायकोपुढे तुला कोणीच दिसत नाही," सासूबाई म्हणाल्या. "असे नाही आई, तुला असं का वाटतंय? माझं काय चुकलं ते सांग ना," अमोलने पुन्हा विचारले. "बायकोला दिवाळीला सोन्याचे कानातले करून दिलेस
आणि आईला साफ विसरलास, सासूबाई म्हणाल्या. नाही आई, मी नाहीत केले. ते तर तिची बिसी निघाली म्हणून तिने केलेत, अमोल म्हणाला. अरे पण बिसीसाठी पैसे तर तूच दिले असशील ना, म्हणजे तूच केलेस, सासूबाई म्हणाल्या. आता मात्र अमोलला आईच्या नाराजीचे कारण कळले होते. आईला कसे समजावून सांगावे ते अमोलला कळत नव्हते. आई मात्र आता अडून बसली होती की दीपाप्रमाणे आपल्याला सुद्धा सोन्याचं काहीतरी बनवून पाहिजे. शेवटी अमोल आईला म्हणाला, आई, माझ्याकडे सध्या 10,000 जमा असतील. तू उद्या स्वतःसाठी काहीतरी बनवून घे. आता मात्र आईला आनंद झाला. ती अमोलला म्हणाली, ठीक आहे मग, उद्या आपण जाऊयात गावातल्या सराफाच्या दुकानात. दुसऱ्या दिवशी अमोल आणि सासूबाई सराफा दुकानात जायला निघाल्या. सासूबाईंनी मुद्दामच दीपाला सुद्धा सोबत यायला सांगितले, जेणेकरून तिलाही कळेल की आपल्या मुलाचे आपल्यावर किती प्रेम आहे ते. मग तिघेही सराफाच्या दुकानात पोचले. अमोलचे बजेट 10,000चे होते. मात्र सासूबाईंना तिथे 25,000चे पेंडंट पसंत पडले. त्यांनी अमोलला हट्ट केला की त्यांना तेच हवेत. त्याने आईला सांगितले की सध्या काहीतरी स्वस्तातले घे, पुढे पैसे आले की तो आईला तसे पेंडंट घेऊन देईल. पण आई काही समजायला तयार नव्हती. अमोल आपल्याला दीपासमोर नाही म्हणतोय हा त्यांना आपला अपमान वाटला आणि त्या रागारागाने दुकानातून बाहेर पडल्या आणि तडक घराच्या दिशेने निघाल्या. त्यांना आता खूप राग आलेला होता. थोड्याच वेळात अमोल आणि दीपा दोघेही घरी परतले. सासूबाई अमोलला काही बोलणार इतक्यात अमोलने आईच्या हातात एक छोटीशी डबी ठेवली. आईने उघडून बघितले तर त्यात तेच पेंडंट होते जे त्यांना आवडले होते. ते बघून त्या खूप खुश झाल्या. आता सासूबाई घरी येणाऱ्या प्रत्येकाला आनंदाने आपले पेंडंट दाखवायच्या. शेजाऱ्यांना सुद्धा दाखवून झाले होते. एके दिवशी त्यांची मोठी जाऊ त्यांच्या घरी आली तेव्हा दीपाच्या सासूबाई त्यांना म्हणाल्या, बघितले का ताई, अमोलने दिवाळीला मला हे पेंडंट करून दिले. अरे वा, तुझं बरं आहे बाई, अमोल तुला काहीच कमी पडू देत नाही, त्यांच्या जाऊबाई म्हणाल्या. हो ना, बायकोला स्वस्तातले कानातले करून दिलेत, पण मला हे महागातले पेंडंट करून दिले, सासूबाई म्हणाल्या. छानच की, दीपाला काय घेऊन दिलंय अमोलने? काय ग दीपा, दाखवणार नाहीयेस का? जाऊबाई दीपाला म्हणाल्या. तसं नाही काकू, ते मी काढून ठेवून दिले आहेत ना म्हणून, दीपा काकूंना टाळत म्हणाली. जाऊ दे बाई, नसेल दाखवायचे तर राहू दे, काकू उपहासाने म्हणाल्या. दीपा यावर काहीच बोलली नाही. पण दीपाच्या सासूबाईंच्या मात्र हे लक्षात आले की मागच्या 2-4 दिवसापासून दीपाने तिचे कानातले घातलेच नाहीत. सासूबाईंची जाऊ निघून गेल्यावर सासूबाईंनी दीपाला विचारले, काय ग दीपा, मी 2-4 दिवसापासून पाहते की तू तुझे कानातले घातलेच नाहीस. कुठे गेलेत कानातले? आई, मी काढून ठेवलेत, दीपा म्हणाली. काढून तुझ्या माहेरच्यांना नेऊन दिलेस की काय? माझ्या मुलाच्या कष्टाची कमाई अशी तुझ्या माहेरी नेऊन दिलेली मला चालणार नाही. आत्ताच्या आत्ता दाखव कानातले कुठे आहेत ते. आई, मी खरंच काढून ठेवलेत, नंतर कधीतरी दाखवेन ना, दीपा मान खाली घालत म्हणाली. याचा अर्थ मला जे वाटतंय तेच खरं आहे. तू नक्कीच तुझ्या फाटक्या माहेरच्यांना नेऊन दिलेस. लग्नात तर तुझी काही हौसमौज केली नाही त्यांनी, ना काही हुंडा दिला. उलट आता माझ्या मुलाच्या कष्टाच्या कमाईवर डोळ्यात ठेवतायत. लाज सुद्धा नाही वाटत का तुझ्या घरच्यांना? सासूबाई रागाने म्हणाल्या. दीपा काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले. पण दारात उभ्या असलेल्या अमोलने आईचे सगळे बोलणे ऐकले होते. तो आतमध्ये येऊन आईला म्हणाला, आई, तू हे काय बोलत आहेस? बरं झालं तू आलास. तूच बघ बाबा, तुझ्या बायकोने काय प्रताप करून ठेवलेत. तू घेऊन दिलेले कानातले तिच्या माहेरच्यांना देऊन आलीये, दीपाच्या सासूबाई म्हणाल्या. असे नाही आई, तू तिला किंवा तिच्या घरच्यांना काहीच बोलू नकोस. तुला काहीच माहिती नाहीये, अमोल म्हणाला. तू बायकोच्या प्रेमात आंधळा झाला आहेस, पण मला सगळं दिसतंय आणि मी हे पटवून घेणार नाही. हिला सांग आत्ताच्या आत्ता ते कानातले घेऊन यायला, दीपाच्या सासूबाई म्हणाल्या. नाही घेऊन येऊ शकणार ती आई, कारण तिने ते कानातले गहाण ठेवलेत, अमोल म्हणाला. गहाण? पण का? हिला आणि काय गरज पडली पैशाची?
सासूबाईंनी आश्चर्याने विचारले. त्या दिवशी तुला ते पेंडंट आवडल्यावर माझ्याकडे ते विकत घेण्याइतके पैसे नव्हते, म्हणून दीपाने तिचे कानातले गहाण ठेवून उरलेल्या पैशांची सोय केली. त्यामुळेच मी तुझ्यासाठी ते पेंडंट विकत आणू शकलो, अमोलने सांगितले. हे ऐकून मात्र सासूबाईंना धक्काच बसला. त्यांनी कधीच दीपाला समजून घेतले नव्हते. उलट त्यांना वाटायचे की हे अमोलचे पैसे वरचेवर उडवत असेल आणि आपल्यावर खर्च करायला मज्जाव करत असेल. त्यांनी सतत तिला हे बोलून सुद्धा दाखवले होते. आपल्यासाठी दीपा तिचे कानातले गहाण टाकेल हे तर कधीच त्यांच्या ध्यानीमनीही आले नाही. त्या तिच्याजवळ जाऊन तिला म्हणाल्या, मला माफ कर पोरी, मी नको नको ते बोलले तुला, आणि तू मात्र माझ्या आनंदासाठी स्वतःचा सुद्धा विचार केला नाहीस. मी मात्र खूप स्वार्थी ठरले. एवढं अस्सल सोनं माझ्या घरात असताना मी मात्र या पिवळ्या सोन्याच्या मोहात पडले होते. मी आजवर एवढं जग पाहिलं तरी पण माणसांची पारख करायला कमी पडले. आजवर मी तुझ्या बाबतीत ज्या चुका केल्यात त्याबद्दल मला माफ कर. आई, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात, वयाने आणि अनुभवाने सुद्धा. तुम्ही माफी नका मागू. मी तुमच्यात नेहमीच माझ्या आईला बघत आले. माझा खरंच तुमच्यावर राग नाही, दीपा म्हणाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच दीपाच्या सासूबाई घरातून बाहेर पडल्या. थोड्या वेळाने त्या घरी आल्या तेव्हा त्यांच्या हातात एक छोटीशी पिशवी होती. त्या पिशवीमध्ये तिचे सोनाराकडे गहाण असलेले कानातले होते. दीपाच्या सासूबाईंनी त्यांच्याजवळच्या आजवर साठवलेल्या पैशांनी सोडून आणले होते ते. हे पाहून दीपाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले आणि नकळतच तिने सासूबाईंना मिठी मारली. त्यानंतर दोघी सासूसुनांच्या नात्यातील दरी कायमची मिटली आणि तेव्हापासून सासूसुनेचे नाते आणखीनच घट्ट झाले. कधीकधी इतरांबद्दल मत बनवायच्या आधी आपल्याला आपल्या आतमध्ये डोकावून पाहणे गरजेचे असते, नाहीतर अस्सल सोन्यासारखी नाती गमवायला वेळ लागणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि मितवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.